नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 11 वाजतायत. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत आणि सविस्तर बातम्या पाहण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती. परळीत गोपीनाथ गडावरती सकाळपासून दर्शनासाठी गर्दी. राजकीय नेतेही लावणार हजेरी. खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेमध्ये वाढ. वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर अधिकची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय. अजित पवारांवरती टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. धरणात लघुशंका करण्यापेक्षा थुंकलेलं बरं. अजित पवारांवरती राऊतांचा पलटवार. आजपासून नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसीय ओबीसी शिबिर. शिबिरासाठी अजित पवार नागपुरात दाखल. समीर वानखेडेंना फेक ट्विटर अकाउंटवरून धमकी. सातत्यानं धमक्या येत असल्यानं वानखेडे पोलिसांकडे करणार तक्रार. सिद्धिविनायक न्यास मंदिराला महापालिकेची नोटीस. अनधिकृतपणे लाडू बनवण्याचा कारखाना सुरू असल्यामुळे पाठवली नोटीस. पाच जून पासून मार्चचा राज्यभरात आंदोलनाचा इशारा. तात्याराव लहानेंचा राजीनामा स्वीकारेपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवरती मार्ड ठाम. ओडिशाच्या बालासोरमध्ये 2 एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात. 288 प्रवाशांचा मृत्यू तर 900 जण जखमी. ओडिशातील रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली बैठक. बचाव कार्य आणि मदतीसंदर्भात घेणार आढावा.